तपस्या ही तपस्या, ना स्वर्गाची मोक्षाची तपस्या, ना लोभाची लाभाची ही तपस्या, नाही पुढल्या जन्माची, नाही कुठल्या स्वार्थाची, तरीही केवळ भाग्याची ही तपस्या, ही तपस्या. तशी श्रमांची कष्टांची ही तपस्या, एकल कोंड्या वाटेची ही तपस्या, नवस्वप्नांच्या रचनेची तपस्या, सुप्त मनाच्या हाकेची ही तपस्या, तुमची माझी सर्वांची ही तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, ही तपस्या, ही तपस्या. सूर्य तसा रोजच उगवायचा, स्वप्नांना उजाळा द्यायचा, त्यांचाही दिवस सुरू व्हायचा. कुणी आपल्या रिक्षातून लोकांना घरी पोचवणारा, कुणी लोकांच्या घरासाठी रस्त्यावर भाजी विकणारा, तर कुणी पथारी टाकून किरकोळ जिन्नस विकणारा. प्रत्येक जण हातावर पोट असणारा. तरीही नव्या मुंबईत आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न उराशी बाळगणारा. पण ते दिवा स्वप्नच होतं, कारण स्वप्न आणि सत्य यामध्ये व्यावहारिक अडचणींचं घट्ट जाळं होतं. परंतु ते जाळं भेदून एका माणसानं आशेची खिडकी खुली केली. तो माणूस स्वतःच सूर्य झाला. त्याच्या तेजानं श्रमिकांचा निवारा उभा राहिला. श्रमिकांना हक्काच्या घराचा दरवाजा खुला झाला. कोण होता तो माणूस, जो आजही 200 कुटुंबांना देवदूत वाटतो? आपल्या हयातीत असे अनेक सूर्य पेरून जातो आणि त्याच्या हयातीनंतरही सामाजिक उपक्रमांचा परीघ विस्तारतो. सतीश हावरे ही व्यक्ती अशी होती ना की त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे कधी कळायचंच नाही. कधी त्यांना रस्त्यावरच्या भिकाऱ्यांबद्दल खूप काहीतरी करावं असं वाटायचं की हे भिकारी आपण ज्यांना आपण अगदी सगळ्यांची हळहळ त्यांना बघावी लागते. सतीश त्यांना वाटायचं की ह्यांच्यासाठी पण आपण काहीतरी करावं. म्हणजे अशी व्यक्ती सतीश हावरे. सामाजिक जाणीवेच्या पायावरती कर्तृत्वाची उत्तुंग इमारत उभारणारं एक उमदं व्यक्तिमत्व. या तरुणानं शिक्षणासाठी मुंबईत पाऊल टाकलं आणि त्याच्या कर्तृत्वाला योग्य वळण मिळालं. कमालीची जिद्द, मेहनत आणि विलक्षण लोकसंग्रह या बळावर त्यानं आपलं असामान्यत्व सिद्ध केलं. विदर्भातील पथरोट या छोट्या गावातून आलेला हा तरुण नव्या मुंबईच्या क्षितिजावर तळपला. सुरुवातीला नोकरी, नंतर आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय आणि त्यानंतर हावरे बिल्डर्सच्या रूपानं प्रथितयश बांधकाम व्यावसायिक असा त्याचा प्रवास झाला. घराचं स्वप्न साकारणारा माणूस म्हणून तो व्यवसायाचा विस्तार करत गेला, यशाचे मजले उभारत गेला, परंतु सामाजिक बांधिलकीचा पाया मात्र भक्कम ठेवला. माझे धाकटे बंधू सतीश हावरे हे जेव्हा आर्किटेक्चरच्या फायनल इयरला होते तेव्हा त्यांनी एक प्रोजेक्ट घेतला आणि त्या प्रोजेक्टचंही स्वरूप असंच होतं की हाऊसिंग अप्रोचेस फॉर द होमलेस, म्हणजे बेघरांसाठी घराची संकल्पना.
आणि हा केवळ त्यांनी 200 मार्कांसाठी प्रोजेक्ट घेतला आणि संपला एवढंच त्यांचं त्या प्रोजेक्टशी नातं राहिलं नाही, तर व्यवसायात जीवनात ते प्रोजेक्ट हात जगलेत. आणि म्हणून 200 माणसांसाठीची एक श्रमिक नावाची संकल्पना त्यांनी काढली, तो प्रोजेक्ट उभा केला, राबवला. नव्या मुंबईतील खारघरमध्ये उभी असणारी श्रमिक ही इमारत नसून सामाजिक शिल्पच आहे. कारण रस्त्यावर भाजी विकणारा, रिक्षा चालवणारा, हातावर पोट असणाऱ्या प्रत्येकाचं घर साकार व्हावं या तळमळीपोटी सतीश हावरेंनी हा प्रकल्प हाती घेतला. हा निर्णय धाडसी तसंच जगाच्या लेखी अव्यवहारी होता. तर मला त्यांनी म्हटलं की तू त्याचा नकाशा बनव आणि मला दाखव. तर मी एक छोटासा वन रूम किचनचे फ्लॅटचा, जो वन रूम किचन जरी असेल तरी त्यात प्रॉपर हॉल, एक छोटं किचन, प्रॉपर टॉयलेट, प्रॉपर बाथरूम, जेणेकरून छोटासा पण त्यांना घेता येईल, परवडेल असा त्यांना नकाशा, एक 200 फ्लॅट्स बसतील असं प्रोजेक्ट मी डिझाईन केला. त्यांना ते बघून इतकी ती कल्पना आवडली. लगेच आमच्या CAला बोलवलं, आमच्या वकिलांना बोलवलं, आमच्या RCC कन्सल्ट सगळ्यांना बोलवलं आणि हे कसं करता येईल कमीत कमी किमतीत हा पूर्ण आराखडा त्यांनी तयार केला. आणि काही वेळ न एका अगदी 15 दिवसात त्याचे सगळे डिझाईन्स तयार झाले, त्याचं पूर्ण प्लॅनिंग झालं आणि तो लॉन्च केला. नव्या मुंबईत केवळ 2.5-3 लाखात घर ही जाहिरात अनेकांना फसवी वाटली. त्यावेळी ही रक्कम उभी करताना इथल्या कुटुंबांना ओढाताण करावी लागली. अखेर घरासाठी कर्ज देण्याची जबाबदारीही सतीश हावरेंनी स्वीकारली. जेव्हा गृहकर्जाची व्यवस्था करण्याची वेळ आली तेव्हा ज्या अत्यल्प गटासाठी बनलेल्या बँका आहेत त्यांनी सुद्धा यांना कर्ज देण्यास नकार दिला. कारण यातल्या कोणाचंही बँकेत अकाउंट नव्हतं, पासबुक नाही, चेकबुक नाही, यांना बँकिंगची हिस्ट्री नाही, यांनी कधी लोन घेतलं नाही, कधी लोन फेडलं नाही. तर सगळ्यांना यांच्याबद्दल रिस्क वाटत होती आणि आम्हालाही हे अनेक जण सावध करत होते की तुम्हीसुद्धा यांना कर्ज देऊ नका, तुम्ही बुडाल. परंतु सतीश हावरे यांनी ठाम निर्धार केला होता की या सगळ्यांचं घर झालं पाहिजे आणि आपण यांच्यासाठी रिस्क घ्यायची. आणि म्हणून आमच्या स्वतःच्या हाऊसिंग फायनान्स कंपनीतून या सगळ्यांना कर्जाची सोय करण्यात आली. आणि मला सांगताना आनंद होतो की या 200 मंडळींपैकी एकानेही कधीही कर्जाचा हप्ता बुडवलेला नाही. आज या इमारतीमध्ये 200 कुटुंब राहतात. इथल्या प्रत्येक घराची एक कहाणी आहे. आणि मला कल्पनाच करवत नव्हतं की 2-3 पिढ्या आपण स्लम एरियामध्ये राहिलो, आपण झोपड्यामध्ये राहिलो, आपलं पक्क असं घर होईल असा आशावादच मनाला नव्हता. तर आम्ही रिक्षा चालक आहे. रिक्षा चालवताना अचानक त्यांच्या जाहिरातीच्या हावरे साहेबांचं लक्ष गेलं आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर माझ्याकडं काहीच पैसे नव्हते. तर केवळ 101 रुपयामध्ये मला बुकिंग करून त्यांच्याकडून घर उपलब्ध झालं. एका बांधकाम व्यावसायिकाच्या संवेदनशीलतेतून साकार झालेला हा निवारा इथं राहणाऱ्या प्रत्येकाला भाग्यवान बनवून टाकणारा. कर्जही त्यांनी दिलं आणि रूमही त्यांचाच. थोडक्यात बोललं तर घर ताटही त्यांचा आणि भातही त्यांचा असं झालं आणि ते आम्ही आरामशीर जेवतोय. या पद्धतीमध्ये आम्हाला घर त्यांच्या हावरे कुटुंबाकडून मिळालं गेलेलं आहे. इथल्या रहिवाशांच्या कृतज्ञतेचा हा ओलावा आजही टिकून आहे आणि आठवणींच्या रूपानं घराघरात वसला आहे. श्रमिकांना निवारा मिळवून देणारं सतीश हावरे हे अनोखं व्यक्तिमत्व अकाली हरपलं. परंतु त्यांच्या कार्याची ज्योत सतीश हावरे फाउंडेशनच्या रूपानं प्रज्वलित झाली. विविध सामाजिक प्रकल्पांच्या रूपानं ती आजही तेवत आहे. सतीश हावरे फाउंडेशन स्थापन करण्याचा उद्देश हाच आहे की सतीश हावरे जितके दिवस होते तितके दिवस त्यांनी त्यांचा उद्देश हाच होता की समाजाकडून आपल्याला जे काही मिळालेलं आहे ते समाजाला परत द्यायचं. आपल्या कार्यक्षेत्रात सामाजिक जाणीव ठेवून काम करणं हेच समाजकार्य ही सतीश हावरेंची कल्पना फाउंडेशन राबवत आहे. त्यामुळे बांधकामाची साईट हे फाउंडेशननं कार्यक्षेत्र बनवलं. कुठल्याही बांधकामाची जागा शेकडो मजुरांचा तळ बनते. बांधकामाच्या राडारोड्यात या कामगारांच्या आरोग्याची हेळसांडच होते. उपचारांपेक्षा रोग बरा अशी मनस्थिती आणि परिस्थिती असणाऱ्या कामगारांकरता फाउंडेशन दवाखाना चालवते.
छोट्या मोठ्या आजारांवर मिळणाऱ्या मोफत उपचारांमुळे ही सुविधा मजुरांना दिलासा देते. याच मजुरांची दगडमातीत खेळणारी मुलं हा दुर्लक्षित घटक. त्यांचं आयुष्य असंच जाणार हे गृहीत धरलं जातं. या मुलांचं वर्तमान उन्हातानात खेळत असतं आणि त्यांचं भविष्य त्यांच्या आई वडिलांच्या रूपानं आजूबाजूला वावरत असतं. भटक्यांचं आयुष्य जगणारी ही मुलं, त्यांच्या आयुष्याला शिक्षणाची किमान गोडी लागावी या हेतूनं फाउंडेशन मजुरांच्या मुलांसाठी शाळा चालवतं. बांधकामाच्या गोंगाटात अक्षर ओळखीचे हे सूर लक्ष वेधून घेतात. एकदा मी सहज विचारलं मुलांना की तुम्हाला कोणाकोणाला काय काय व्हायचं आहे, तर सगळ्यांना कोणालाच त्यातलं लेबर व्हायचं नाही आहे. तर बऱ्याच जणांना पोलीस व्हायचं आहे, कोणाला ऑफिसमध्ये जॉब करायचं आहे, म्हणजे असं. तर नॅचरली त्या मुलांची काहीतरी स्वप्न पूर्ण करायला आपण थोडासा हातभार किंवा सुरुवात करून देतो. एकीकडे बेरोजगारीचा भस्मासूर तर दुसरीकडे कुशल कामगारांची वानवा हे चित्र सर्वच व्यवसायांमध्ये दिसून येतं. बांधकाम क्षेत्रही त्याला अपवाद नाही. हा विरोधाभास कमी करण्याचा प्रयत्न रिअल इस्टेट अकॅडमी या अभिनव प्रकल्पातून फाउंडेशन करत आहे. या अकॅडमीमध्ये बांधकाम क्षेत्राशी संबंधित 6 कोर्सेस चालतात, ज्यामध्ये सुपरवायझर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन यांचा समावेश आहे. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभव या प्रशिक्षणार्थींना मिळतो. त्याच्या आधारावर आज कित्येक तरुण उत्तम नोकरीस पात्र झाले आहेत. बांधकाम क्षेत्राव्यतिरिक्त महिलांना उद्योग प्रवण करण्यात तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये फाउंडेशननं आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. खारघरमध्ये इंग्रजी आणि मराठी माध्यमाची शाळा फाउंडेशनच्या माध्यमातून चालते. तर सुरुवातीला जेव्हा खारघर नोड डेव्हलप होत होतं तेव्हा इथे एक पण शाळा नव्हती. लोकांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला की इथे आता आलो आम्ही राहायला पण शाळा नाही आहे, मग आपण कसं करायचं. मग म्हणून आम्ही ही शाळा सुरू केली. त्याच्यामुळे अशी शाळा की ज्याची फी पण अगदी त्यांना परवडणारी आहे आणि जरा दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून आम्ही ही छोटी शाळा अशी सुरू केली. आता खारघर तर एक मोठं एज्युकेशनल हब झालेला आहे. इथे सगळ्या मोठ्या मोठ्या शाळा, मोठे मोठे कॉलेजेस आलेली आहेत. तरीसुद्धा आमची शाळा इथे व्यवस्थित सुरू आहे, कारण की बाकीच्या शाळांची फी फार जास्त आहे. वाजवी फी आकारूनही फाउंडेशननं शाळेच्या दर्जामध्ये तडजोड केलेली नाही. त्यामुळेच ही शाळा आपला लौकिक टिकवून आहे. वह्या पुस्तकांचा तसेच सुयोग्य वातावरणाचा अभाव हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडसर ठरतो. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये तसंच खेडेगावांमध्ये हे चित्र आजही दिसून येतं. हे ध्यानात घेऊन सतीश हावरे फाउंडेशन पुस्तक पेढी आणि अभ्यासिका हा उपक्रम राबवते. जवळपास 100 ठिकाणी चालणारा हा प्रकल्प दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला आहे. भिवंडीच्या परिसरात आवळोटे नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये तिथे गेल्यानंतर लक्षात असं आलं की त्या मुलांकडं वह्या आहेत किंवा अन्य छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत, पण आवश्यक असणाऱ्या अभ्यासासाठी पुस्तकं नाहीत. आणि म्हणून पहिला प्रकल्प आमचा आवळोट्याच्या परिसरामध्ये पुस्तक पेढीच्या रूपाने झाला. पण नंतर असं लक्षात आलं की पुस्तक पेढी आहे, पुस्तक आहेत, परंतु त्याला लागणारं जे वातावरण आहे, ज्याच्यासाठी पुस्तक आहेत, अशा अभ्यासाला अनुकूल असं काही वातावरण नाही. आणि म्हणून या पुस्तक पेढीच्या माध्यमातून अभ्यासिकेचा जन्म झाला. त्याचे काही परिणाम आपल्याला चांगल्या गोष्टी दिसतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे हे आवळोट्याचं जर उदाहरण सांगायचं झालं तर सुरेश सर ज्यावेळेला तिथं आले होते तेव्हा तिथं विद्यार्थ्यांचे 25% निकालसुद्धा लागणं ही कठीण वस्तुस्थिती होती, म्हणजे कठीण होतं. तर आत्ता तिथं अभ्यासिका जे सुरू आहे त्याचं आत्ता लक्षात असं आलं की त्यातले जवळजवळ 97% विद्यार्थी हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. त्या गावामधला 12वीचा विद्यार्थी हा पास होणं हे नव्हतं जवळजवळ, पण या अभ्यासिकेमुळे पहिला जो विद्यार्थी आमचा पास झाला तो 60% गुण घेऊन त्या परिसरामध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाला. महिला स्वावलंबन ही औद्योगिक सहकारी संस्था हे महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी टाकलेलं पाऊल.
महिलांना घर बसल्या काम कसं करता येईल आणि त्याच्यातून त्यांच्या म्हणजे पूर्ण परिवाराला कसा हातभार लावला जाईल ह्यामार्फत आम्ही ही संस्था चालू केली. आणि त्याच्यामध्ये महिलांनी चालवलेली एक महिलांचीच संस्था आणि त्यात जास्तीत जास्त महिलांनी इन्व्हॉल्व व्हावं ह्या मागचा उद्देश आहे. आणि ते करताना मला आनंद होतो की ह्याच्यामध्ये बरेच लोक म्हणजे बऱ्याच लोकांना असं घरी बसून काहीतरी काम करायचं असतं, त्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व होता येतं आणि त्यांच्या घराला कुठेतरी त्यांनी स्वतः काम केल्याचं समाधान जे असतं ते त्यांना मिळतं. आणि ह्याच्यामध्ये बरेच लोक इन्व्हॉल्व झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की एक नाही याच्यापेक्षा कितीतरी केंद्र आपण चालू करू शकतो आणि त्यातून लोकांना काम मिळेल आणि त्यांच्या घराला हातभार मिळेल. हा एक त्याच्या मागचा मोठा उद्देश आहे. फाउंडेशनचा हा उद्देश तडीच जात आहे. पापड उद्योगातून कित्येक हातांना काम मिळतं आहे. मार्केटिंग करण्याचा उद्देश असा की माझं स्वतःचं एक डेली बाजार म्हणून 4 आउटलेट आहेत. 2 घनसोलीला, एक पनवेलला आणि एक खारघरला. त्या दुकानांमध्ये आम्ही सध्या पापड प्रोव्हाइड करतो आणि आमची संस्था जशी जशी मोठी होत जाईल तशी आम्ही बाकी लोकांना पापड पुरवण्याचा प्रयत्न करू. आणि मला एवढा म्हणजे विश्वास आहे की वर्षभरात आमची संस्था खूप मोठी होईल. सतीश हावरेंच्या स्मृतिदिनी फाउंडेशन विविध कार्यक्रमांचं आयोजन करतं. समाजासाठी उभं आयुष्य देणाऱ्या, दीपस्तंभाप्रमाणे कार्य उभं करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. आजवर सिंधुताई सपकाळ, डॉक्टर प्रकाश आणि मंदा आमटे, डॉक्टर अभय बंग या समाजसेवकांचा गौरव फाउंडेशननं केला आहे. या माध्यमातून सामाजिक प्रश्नांचं वास्तव लोकांसमोर आणण्यात फाउंडेशनला यश आलं आहे. खड्ड्यात टाकलेले हे बाळ रात्रभर कुत्रे ओरडत होते हो, पण भांडतच राहिले कुत्रे, तिला खायची आठवणच नाही कोणाला. मुलीच टाकतात लोक शक्यतो, मुलं कमी. खरं सांगू उचलून आणलं, वाटलं ही 2 तास जगेल, दूध पिऊन मरेल. आता आई झाली. जिजे तुझं नाव सांग ना. जिजा संध्याताई सपकाळ. चांगलं सांग. जिजा संध्याताई सपकाळ. ही माझी जिजा, हे माझं महाभारत. खरं सांगू मी यांची माय झाले, कोणी नाही यांना. तुम्ही गणपत व्हाल. याखेरीज फाउंडेशननं आजवर 8 रुग्णवाहिका विविध संस्थांना देऊ केल्या आहेत. अशा विविध प्रकल्पातून सूर्य पेरण्याचं काम सतीश हावरे फाउंडेशन करत आहे. त्याचा परिपाक म्हणून कित्येकांचं आयुष्य उजळून निघत आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय असतं, तर उद्योगाने समाजाची काळजी वाहणे, माझ्याकडून समाजाची काहीतरी सेवा घडली पाहिजे ही जाणीव उद्योगाला असणे म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे मी तर असं म्हणेल की सेवाभावी संस्था आणि कॉर्पोरेट कंपनीज यांनी दोघांनी एकत्र येऊन